नमस्कार बालमित्रांनो. मराठी बालभारती इयत्ता 5वी च्या पुस्तकातील पाठ क्रमांक 16 स्वच्छतेचा प्रकाश, लेखक यदुनाथ थत्ते याचे आज आपण वाचन करणार आहोत. एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारात पडली. मग मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही. म्हणून माझा असा शब्द इथे वापरला. असं वाटतं का? मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं की मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. मी सांगितलं, माणसाचं मन जसं जसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत. मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलं असतं. मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नका इकडे वेधलं. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाचीही नाही, म्हणून काय घाण करायची? देश माझा मांडण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का? आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडाने म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी. मुलांनी उत्साहाने माना डोलावल्या. कळलं ना बालमित्रांनो? माझं म्हटलं की त्या वस्तूची माझं म्हणून काळजी घेतली पाहिजे. जसा भारत माझा देश आहे, हा माझा देश सुंदर सुजलाम सुफलाम करणं हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे असे लेखकाला वाटते. कारण स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात जरी असलो तरी स्वच्छतेचे पालन सर्वांसाठी आवश्यक आहे. कारण स्वच्छता जितकी शारीरिक असते तितकीच ती व्यक्तिगत आणि वैचारिक दृष्ट्याही महत्वाची असते. व्यक्तिगत स्वच्छता आपल्याला रोगराईपासून वाचवते. वैचारिक स्वच्छता आपल्याला चुकीचे विचार मनात येऊन वाईट व्यक्ती बनण्यापासून ही देखील वाचवते. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेचे पालन करणे फार आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आपले घर स्वच्छ ठेवणे, आपले शरीर स्वच्छ ठेवणे आणि तितकेच महत्वाचे आपले मन देखील स्वच्छ ठेवणे हे फार महत्वाचे आहे. या पाठात लेखकाने आपल्याला तेच समजावले आहे की थोर व्यक्ती किंवा थोर पुरुष संत हे फक्त उपदेश नाही न करता आपल्या कृतीतून आपल्या कार्यातून स्वतः चांगले काम करतात आणि लोकांनाही आपल्या कामातून सतत शिक्षण देत असतात की तुम्हीही असे चांगले काम केले पाहिजे.
आपण सुंदर दिसावे, नीटनेटके राहावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि मग त्याच्यासाठी आपण काय करतो, की रोज अंघोळ करतो. त्याच्यामुळे आपले शरीर स्वच्छ होते, आपले मन टवटवीत राहते, निरोगी राहते. तसंच याचा फार महत्त्वाचा फायदा असा आहे, की जेव्हा तुम्ही टापटीप राहता, स्वच्छ राहता, तुम्हाला कुठलंही रोगराई तेव्हा स्पर्श करत नाही. त्यामुळे काय होतं ना, रोगामुळे जे आपलं शरीर क्षीण होतं किंवा आपण जे आजारी होतो, रोगामुळे फक्त शरीर आजारी नाही होत, त्यासोबत कित्येकदा आपलं मन देखील दुबळं होतं, मन देखील आजारी होतं आणि याचा सगळ्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. आता तुमचं काम काय? तर अभ्यास करणं. पण कित्येकदा तुम्हाला सर्दी होते, खोकला होतो, ताप येतोय, नखं स्वच्छ नाही कापल्यामुळे त्याच्यात माती अडकते, मग पोट खराब होते. मग या सगळ्याचा परिणाम कुठे होतोय, की तुमच्या शाळेला सुट्ट्या होत्यात. मग त्यामुळे तुमचा अभ्यास मागे पडतोय. मोठ्या माणसांच्या बाबतीत म्हणायचं तर आर्थिक स्थितीही कोलमडते. कारण तुम्ही डॉक्टरकडे जातायत, तुम्ही खर्च करतायत औषधांवरती. तर आपण स्वतःला काही सवयी लावून घेणं, शिस्त लावून घेणं फार गरजेचं असतं. आपण ज्या बागेत जातो, तिथे कित्येकदा आपण खाऊ खातो, पण आपला कचरा आपण कचराकुंडीत टाकला पाहिजे. जसं आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे, जशी आपण आपल्या घराची काळजी घ्यायची आहे, तशीच आपल्या आजूबाजूला उद्यानं आहेत, सिनेमागृह आहेत, नाट्यगृह आहे, बस स्थानकं आहेत, रेल्वे स्थानकं आहेत किंवा तुमची शाळा देखील आहे. इथे थुंकू नका, येथे थुंकू नका, येथे कचरा टाकू नका. किंवा स्वच्छ चारकोप, सुंदर चारकोप, स्वच्छ बोरिवली, सुंदर बोरिवली अशा पाट्या जिथे-जिथे लिहिलेल्या असतात. त्याचा सूचना आपण वाचतो, पण आपण तसं वागत नाहीत. तर अशी सार्वजनिक ठिकाणे देखील आपण स्वच्छ ठेवली पाहिजेत. नाहीतर काय होतं, अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे, कचऱ्याचे साम्राज्य पसरते. नाले, गटारे तुंबतात, डास, माशा अशा कीटकांची पैदास होते आणि ह्याच्याचमुळे रोगराईला आयती खतपाणी मिळते. त्याच्यामुळे रोगराई वाढत जाते. तर आपण सर्वजण म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण मिळून जर स्वच्छतेचे उपासक झालो किंवा स्वच्छता दूत झालो म्हणजे तुम्ही चॉकलेट खाता, तुम्ही लेस खाता, त्याची जी रॅपर्स आहेत, त्याची जी पॅकेट्स आहेत, ती रस्त्यावर टाकू नका. ती तुमच्या बॅगमध्ये पुन्हा घडी करून ठेवा. घरी आल्यावर व्यवस्थित तुमच्या कचऱ्याच्या डब्यात त्याला टाका. तर अशा प्रकारे आपणही आपल्या छोट्या-छोट्या कृतीतून स्वच्छता दूत झालो, तर आपल्यालाही अभिमानाने म्हणता येईल, माझा भारत, स्वच्छ भारत, सुंदर भारत. चला तर मग आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटू लवकरच एका छानशा नव्या कथेसह, कवितेसह किंवा अशाच सुंदरशा माहितीपरक लेखासह. तोवर धन्यवाद.